फडणवीस हिंदूच आहेत ना, तुम्ही मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार या फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी सवाल केलाय. तर उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. दुसऱ्या दिवशी प्रदर्शित झालेल्या मुलाखतीतून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, फडणवीस हिंदू नाहीत का असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. तर उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत देण्यासारखं असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? उद्धव ठाकरेला मत म्हणजे जिहाद्याला मत, काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिम लीगला मत. इथले प्रश्न समजायला मुंबईत जन्माला यावं लागतं या राज ठाकरेंच्या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय. आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. मूळ ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राचं तरी आहे का? आम्ही मुळापर्यंत पोचायचं का? आणि मुंबईचे तुम्ही आहात जन्मलेला असं सांगता उद्धव ठाकरे आणि त्या राज ठाकरे साहेब आणि सगळे, ते त्यांनी काय एवढे दिवे लावले मुंबईसाठी, काय केलं मुंबईकरांसाठी? चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही असं बोलणाऱ्या फडणवीसांवर सुद्धा ठाकरे बंधूंनी मुलाखतीतनं पलटवार केला. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये. इच्छा चांगली आहे पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही. पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. मुंबई तोडण्याचा विचार करण्याचं धाडस देखील कोण करू शकत नाही, अशा प्रवृत्तीचे आम्ही आहोत. पण आपण समजायचं की मुंबई तोडण्याची भाषा आली, भाषणं झाली की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली. महाराष्ट्रात राहणारा मुसलमान हा मराठी मुसलमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना हिरवा गुलाल लावल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. आता महाराष्ट्रामधला राहणारा जो मुसलमान आहे, वर्षानुवर्ष अनेक पिढ्या राहणारा, तो मराठी मुसलमान आहे, मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक आणि मराठी मुसलमान आहे. तो हे जिहादी हृदय सम्राटच्या मांडीला मांडी लावून एकाच सोफ्यावर बसण्याचा परिणाम आहे का? उद्धव ठाकरेंनी ते काय हिरवा गुलाल थोडा राजसाहेबांच्या पण डोक्यावर लावलाय का, असा संशयाला लागलेला आता. मुलाखतीतून भाजप आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर अमित साटमांनी सुद्धा पलटवार केलाय. भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. आम्ही एकत्र आलोय आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांचे 44 आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातनं बाहेर काढलं आणि हे अपयश कुठेतरी झाकण्याकरता अशा प्रकारचे वक्तव्य ते करीत आहेत. भाजप धाडकन कोसळेल अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली हो तर ही दिसते ना. ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. पत्त्यांचा बंगला करायचो असा. हो बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर सुद्धा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला पण तो उलटा आहे. त्याच्या खालचे जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते. पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अनेक उद्योगपतींच्या घरी आणि ते ज्यांच्यावरती आक्षेप घेतात त्या सुद्धा उद्योगपतींच्या घरी जातात, त्यांना आपल्या घरी बोलवतात, त्यांना आलिंगन घालतात, त्यांचं आपल्या घरामध्ये स्वागत करतात. मग ही दुटप्पीपणाची भूमिका नाही का?
तर मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुसकर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यामध्ये लढत होते. दोघांचे कार्यकर्ते प्रचाराच्या वेळी समोरासमोर आले आणि घोषणाबाजी सुरू झाली. मुंबईत भाजपच्या उमेदवारानंच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत शिंदेच्या शिवसेनेला डिवचले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. या वॉर्डमध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर या उमेदवार आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळेंना तिकीट दिलंय. प्रचारादरम्यान या दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आमने सामने आले. याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांनीच माईकवरून जोरदार घोषणाबाजी करत शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं. ते काय खांद्याला खांदा मिळून नव्हते, ते होते दुसऱ्या पक्षात. त्यांनी इथे उडी मारली आहे, ते पण त्याची पण ह्याच्यासाठी, कारण ती आमची मेहनत होती. प्रत्येक माणसाला तुम्ही त्यांच्या जाऊन पाठनं विचारायचं की तुम्हाला दिवसाला किती पैसे आहेत. 1000 रुपये भाड्यावरती आणलेले आहेत, म्हणून आम्ही सांगतो 50 खोके. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्याचा धनुष्यबाण घेऊन लढावं. आम्ही आमचं कमळ घेऊन लढतो. आमचं कमळ घेऊन तो का लढतोय त्याला जाऊन विचारा. ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षाला फसवलं, डुप्लिकेट फॉर्म बनवले, चोरी केली आहे, अशा व्यक्तीला जास्त बोलणं उचित नाही. त्याच्या पक्षाने त्याची FIR केलेली आहे. शिवसेना पक्षफुटीच्या वेळी 50 खोक्यांची घोषणा प्रसिद्ध झाली होती. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही घोषणा दिली जायची. पण आता भाजपचेच कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेविरोधात ही घोषणा देऊ लागले. कार्यकर्त्यांनी कुणी काय म्हटलंय ते मला माहित नाही, पण मुंबईमध्ये शिवसेना भाजपा महायुती ताकदीने लढते आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते. मधल्या काळामध्ये आमचे मराठवाडले हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती. 50 खोके एकदम ओके. आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही. अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना, त्याचं मूळ कारण ते आहे. आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांनी अशी जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील. रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण असं आवाहन अशोक चव्हाण यांनी मतदारांना केलं. मटणाला इमानदार राहण्याचा चव्हाणांनी मतदारांना सल्ला दिला. या वक्तव्याचा यशोमती ठाकूरांनी खरपूस समाचार घेतला आहे. चव्हाणांनी मतदारांची किंमत मटणापुरती केली अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी नांदेडमधल्या सभेत एक अजब वक्तव्य केलं. रोज खा मटण आणि दाबा कमळाचं बटण असं अशोक चव्हाण म्हणाले. मी नांदेडमधला सगळ्यात मोठा नगरसेवक आहे असं मानून भाजपला मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. अशोक चव्हाणांच्या याच वक्तव्यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आता पलटवार केलाय. शेवटचे 8 दिवस उरले नव्हता. रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, याची पार्टी त्याची पार्टी. मी तर म्हणन रोज खा मटण, परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. मटण खा घ्या, दुसरे मतदान दुसरीकडे असं हे काय मटण बिटन देणार नाही. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा. आदर्श चव्हाण, अच्छा अशोक चव्हाण का, मला वाटलं आदर्श चव्हाण. खरे यांनी गफलत केली, यांनी स्वतःची किंमत कमी केली, यांनी घोटाळे केले आणि भाजपमध्ये केले. आणि भाजपमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या वडिलांची प्रतिमा पण त्यांना लक्षात नाही आहे की एक मुख्यमंत्री, एक केंद्रीय मंत्री, त्यांचा मुलगा जो माजी मुख्यमंत्री आहे तो अशा घाणेरड्या गोष्टी बोलतो आणि या खालच्या पातळीवर जातो. याचं आश्चर्य मला नक्कीच आहे. अशोकराव चव्हाण साहेब ज्या वेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला असं अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृती पण बदललेली आहे आणि नियत बदलली म्हणून पक्ष बदलला असंही म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मतदारांची किंमत
एका मटणापुरती यांनी केलेली आहे. हे मतदारांची पण व्हॅल्यू घटवणारी गोष्ट आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचा निषेधच आहे. ठाण्यामधील माजी महापौर मीनाक्षी शिंदेची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना, असा उल्लेख असलेली ही ऑडिओ क्लिप आहे. दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे एका कार्यकर्त्याला फोन करून धमकावतायत. तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत. मला काय माहितीच नाही मीनांटी. मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो. दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो. मलाच बरं नाही, माहिती का. मी कामावरती पण जात नाही. मी आता थोडं बाहेर अरे आलो. तू पण आता येत नाही. ऐक ना, तू पण येत नाही. ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला. काय मी काय असेल बोलून घेतो मीनांटी. काय ते पेका करून काय असेल ते. ठाण्यात मीनाक्षी शिंदेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचेच भूषण भोईर यांनी बंडखोरी केली आहे. भूषण भोईर हे आगरी समाजाचे असून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसतायत. फालतूगिरी आहे बघ ना. तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण. त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांचा, तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार. आता काहीच बोलत नाही. ती आगरी एकात घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे. नाही मी भेटतो. मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या तेवढी चरबी का आली. तो काय एवढा उडतोय. दरम्यान या ऑडिओ क्लिपशी माझा काहीच संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिलंय. AI द्वारे ही क्लिप तयार केली असं त्यांचं म्हणणं आहे. ही जी लोक सोडलेली आहेत, जे आता विरोधक उभे आहेत, ज्या माझ्या पॅनलला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना माहिती आहे की ते निवडून येऊ शकत नाही आणि त्यामुळे मला खाली पाडण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी AIचे व्हिडिओ, काहीतरी मॉर्फ केलेले ऑडिओ असं टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला आता कुठल्याही गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी केस केलेली आहे त्यांच्यावरती. जे कोणी असतील पोलीस त्यांना बोलवतील, चौकशी करतील आणि जर या खरंच घडलेल्या असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस करतील. आता त्यांनी अशा प्रकारे व्हिडिओ टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की आगरी समाजाला मी काहीतरी बोललीये आणि त्यामार्फत ते समाजाला एकत्र करून काहीतरी मोर्चा आणायचा किंवा मग बड्या नेत्यांच्या मार्फत काहीतरी इथे घडवायचं, असं त्यांचं राजकारण चालू आहे. पुण्यामध्ये भाजपच्या महेश लांडगे आणि अजित पवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का. भाजपच्या महेश लांडगेंनी अजित पवारांना हा इशारा दिलाय. आमच्याशी लढाईची भाषा करायची नाही असंही महेश लांडगे म्हणतायत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळतो. स्थानिक आमदार सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर धरणाऱ्या अजित पवारांच्या विरोधात महेश लांडगेंनी दंड थोपटली. 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून मोदीजी बोलले की अजितदादा लगेच भाजपत असं म्हणत महेश लांडगेंनी थेट निशाणा साधलाय. काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी. अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झालती. मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो की अजित पवारांच्या वक्तव्यानंतर महेश लांडगेंनी पलटवार करत इशारा दिलाय. या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या. मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी. एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं. बांगड्या भरल्या नाहीत
म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं. तर रोहित पवारांनी KGF चित्रपटाचा उल्लेख करत नाव न घेता आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचा गरुडा असा उल्लेख केलाय. सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली. गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची, मक्तेदारी असेल तर ती संपवायची. आजच्या या परिस्थितीमध्ये, या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो तो म्हणजे आपले अजित दादा. अहो, या भागामध्ये 2 गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा. इथं हे 2 गरुडा, एक दाढीवाला बिना दाढीवाला, अशाच पद्धतीने महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समजतो. वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो, खरा वाघ आमचे अजित दादा आहेत. कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुला ठोकून काढू, हे लक्षात ठेवायचं. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. कालपर्यंत भाजपसोबत असलेल्या NCPच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं. त्यामुळे अंबरनाथ महानगरपालिकेचं उपनगराध्यक्षपद हे शिवसेनेकडे जाईल. उपनगराध्यक्षपद मिळाल्यामुळे विशेष समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत. अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. इथं आपले काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांना भाजपमध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी दावा केला होता, मात्र त्यांना तिथे जे स्थानिक राजकारण आहे त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही. स्थानिक राजकारणामध्ये काही समीकरण चालतील, पण त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीचे काही संबंध नाही. परळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेना MIMने पाठिंबा दिला आहे. MIMला सोबत घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं 24 सदस्यांचा गट तयार करण्यात आलाय. तर भाजपच्या 7 नगरसेवकांचा स्वतंत्र गट आहे. दरम्यान कोण MIM असा सवाल शिंदेनी केलाय. तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. परळी नगर परिषदेच्या गटनेते निवडीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेनं गट तयार केला. या गटामध्ये एका MIMच्या सदस्याचा देखील समावेश आहे. गटनेता निवडीवेळी राष्ट्रवादीच्या वैजनाथ सोळंकेंना MIMच्या नगरसेविका आयशा शेख यांनी पाठिंबा दिला. परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 नगरसेवक आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक, 5 अपक्ष आणि MIMचा 1 नगरसेवक अशा 24 सदस्यांचा गट तयार करण्यात आलाय. भाजपच्या 7 सदस्यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. तर विरोधी गटामध्ये काँग्रेसचा 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक आहेत. दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेच्या गटात MIMला स्थान दिल्यामुळे अंबादास दानवेंनी शिवसेनेला टोला मारलाय. एकनाथ शिंदेजी परळी नगरपालिकेमध्ये शिंदे गट MIM राष्ट्रवादीची युती झाली आहे. ती पाहून आता तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता आता तुम्ही थेट MIM वासी झालात. ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्यांच्याशीच जमलं तुमचं. हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीमधल्या या नव्या सत्तेच्या संसाराचा चेहरा महाराष्ट्रानं पाहिला आहे. शिंदेजी ही नवी युती मुबारक असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं. यात शिंदेना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती. त्यात शिंदेचे लोक MIM विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्या बरोबर सोबत आणले. ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो. एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिर्फ मौलाना हे नाही आहे. ते जे साधू होता ना ते महाराज नाही आहे गुस्ताखे रसूल. आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे. म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही, एकनाथ शिंदे नाही. सभागृहामध्ये आम्ही कुठलंही नीच पातळीचं राजकारण आम्ही करणार नाहीत. जनतेने निवडून दिलंय, त्या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये आम्ही एकत्र आलो, तर या ठिकाणी आमचा तो गुन्हा ठरत नाही. आणि महायुतीला परळीच्या नगरपालिकेमध्ये भरघोस यश मिळालं. त्यात शिवसेनेच्या 2 जागा निवडून आल्या आणि मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने गटनेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये MIMशी युती केली
किंवा एमआयएमचा इथं काही संबंधच राज ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर पर्यावरण प्रेमींचं शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटलंय. शिष्टमंडळाची आज राज ठाकरे यांच्यासोबत 10 मिनिटं चर्चा झाली.